ची बैठक असल्याचं समजतंय, तुम्ही पण इथले निरीक्षक आहात, कशाची बैठक आहे? साधारणतः लोकसभा उमेदवार निश्चित करण्याच्या अगोदर कार्यकर्त्यांचं त्या संदर्भातलं मत अभिप्राय हा विचारात घेऊन या ठिकाणाहून सर्व महाराष्ट्रातून ज्या लोकसभा आम्ही जिंकल्यात त्याची यादी तयार होईल। 1 तारखेला दुपारी या संदर्भात आमची कोर टीम बसेल आणि या सर्व नावांची यादी ही ताबडतोब केंद्रीय पार्लमेंट बोर्डला पाठवलं जाईल। व्यक्तिगत मत आम्ही विचारात घेणार आहोत। काही लोकांना व्यक्तिगत मत नसतं, पार्टी जो निर्णय देईल तो किंवा एकत्रितपणे सामूहिक निर्णय ते देतात। या ठिकाणी सर्व प्रमुख नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते यांच्या माध्यमातून त्यांचं मत घेतलं जाणार आहे। मी आणि निरीक्षक म्हणून माधवीताई आमच्या ज्या महाराष्ट्राच्या अध्यक्ष होत्या, महामंत्री म्हणून ज्यांनी अतिशय काम केलं, माधवी नाईक या सुद्धा सोबत आलेल्या आहेत। प्रीतमताईंना राज्यसभा आणि पंकजाताईंना लोकसभा अशी चर्चा होते, तुम्ही आता निरीक्षक कोणी केली चर्चा? बघा, त्या व्यक्तीचं जर नाव समजलं तर मग आपल्याला योग्य पद्धतीने त्याच्यावर अभिप्राय देता येईल। शेवटी आज तर मी जनतेचा अभिप्राय घ्यायला आलो आहे। चर्चा कोणी केली हे नाव सांगितलं म्हणजे अमितभाईंनी केली असेल तर मग एकदा मी विचारून घेतो। महाराष्ट्रामध्ये जी लोकसभेचे उमेदवार निवडण्याची समिती आहे त्या 6 समितीमध्ये सदस्य म्हणून तुम्ही सुद्धा आहात। तर नेमकं प्रीतमताईच्या पंकजाताईच्या नावाची चर्चा होते किंवा त्यांना तिकीट भेटणार, आज नवनीत राणाच्या आणि त्यांच्या नावाची चर्चा होते। नेमकं कसं पाहता तुम्ही याच्याकडे? काय नेमकं लोकसभेचं तिकीट, बीडचं लोकसभेचं तिकीट कशा पद्धतीने चर्चा केली जाते? हो, पहिलेच ठरवलं असतं तर मग इथं आगच कशाला असतो? त्याच्यासाठी कार्यकर्ते, पदाधिकाऱ्यांकडून मत जाणून घेतोय आपण। प्रीतमताईचंही मत जाणून घेणार आहोत, पंकजाताईंचंही घेणार आहोत। सर्व जेवढे आपले वरिष्ठ पदाधिकारी, अध्यक्ष असतील, महामंत्री असतील, सर्वांचं मत जाणून घेतल्यावर मग निर्णय होईल। निर्णय काही वरिष्ठांनी करायचा नाही आहे, निर्णय स्थानिक स्तरावरच्या पदाधिकाऱ्यांनी लोकसभेत कोणी उभं राहावं याचा निर्णय करायचा आहे। म्हणून तर एवढी कागदं घेऊन आलो आहे की त्या कागदावर प्रत्येकाचं मत घ्यायचं आहे आणि मग निर्णय करायचा आहे। निर्णय जागा असता तर आज एवढ्या दूर अधिवेशन सोडून यायची आवश्यकताच पडली नसते। मात्र बीडमध्ये महाविकास आघाडीला कुठला उमेदवार अद्यापर्यंत दिसत नाही। एकतर्फी निवडणूक असल्याचं चित्र सध्या तरी पाहायला मिळतंय। एकंदरीत महाराष्ट्राचं काय चित्र आहे? नाही, असं आहे की देशामध्ये एकतर्फी निवडणूक आहे असं काही नेते जरी म्हणत असले तरी मोदीजींनी आम्हाला सांगितलं की आम्हाला देशासाठी काम करायचं आहे। आम्ही काही निवडणूक जिंकायसाठी काम करत नाही, जनतेची मनं जिंकायची आहे। आणि मनं जिंकायची असेल तर स्वातंत्र्यानंतर ज्या पद्धतीने सरकार चालली, आम्हाला काहीतरी हटके गोरगरिबांसाठी सरकार चालवायचं आहे। त्यामुळे निवडणूक जिंकण्यासाठी आमच्यापैकी ना प्रीतमताई काम करत ना भाजपचा कोणी कार्यकर्ता काम करत। 5 वर्ष हे तुम्ही बघितलं असेल की एवढी कार्यक्रम हे तर काँग्रेसने स्वातंत्र्यानंतर त्यांच्या 30 वर्षात केली नसेल तेवढी 5 वर्षात आम्ही करतोय। तर आमचं काम हे निवडणूक जिंकण्यापुरतं मर्यादित नाही। आमचं काम हे सर्वसामान्य, कष्टकरी, गोरगरीब शेतकऱ्यांची मनं जिंकणं आणि त्यासाठी सत्ता हे साधन आहे आणि म्हणून आम्ही काम करतो। निवडणूक जिंकण्यापुरतं आमचं काहीच काम नाही। किती काम करतात? स्वतः खासदार ताईंनी एवढा प्रवास केला आहे आणि इथंच नाही, देशातले राज्य दिले जातात, इतकं मेहनत करावी लागते। म्हणून साधारणतः एकतर्फी आहे की नाही हे तर जनता ठरवते आणि मला वाटतं की हा अहंकार तुम्ही कितीही उंच पदावर गेला तरी कधीही आणू नये की आम्ही एकतर्फी आहे, कधीही नाही। कारण जेव्हा आपण प्रभू रामाची प्राणप्रतिष्ठा करतो तेव्हा समोरचा बरोबरीने आहे असं समजूनच कृती केली पाहिजे। सर, आरक्षण खूप सारे सध्या चालू आहे आरक्षणाचे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।